राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी म्हणजेच 22 नोव्हेंबरला मुंबईतल्या एका राहत्याघरी तिने स्वतःला संपवले. 20 महिन्यापूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. पण अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय गौरीला आला आणि नवऱ्याचे बाहेरच्या महिलेचे अनैतिक संबंध आहेत यावरून दोघांमध्ये भांडण व्हायची या मानसिक तणावातच होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं एवढं सांगितलं जातंय. एवढंच नाही तर सासरच्याकडून गौरीचा छळ देखील होत होता असा आरोप गौरीच्या वडिलांनी देखील केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की गौरीने स्वतःला संपवलेलं नाही तर ती एक हत्या आहे आणि आता माध्यमांशी बोलताना अंजल दमानिया यांनी या घटनेला जबाबदार गौरीचे पती, तिची नणंद आणि दीर असे आहेत असे नेमकं सांगितलं आहे. गौरीने हे टोकाचं पाऊल का उचललं आणि आता पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे यांच्यावर कोणती कारवाई करणार आहेत हे आता सगळ्यात बघण्याची उत्सुकता आहे. ही खरंच हत्या होती का आत्महत्या हे आता पोलीस तपासत आहेत. परंतु जेव्हापासून गौरी आणि गर्जे आणि अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं तेव्हापासून अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्यामध्ये वैवाहिक समस्या येत होत्या, रोज भांडणं होत होती. परंतु एकदा सामान शिफ्टिंग करण्याच्या वेळेला गौरीच्या हाताला असे काही पुरावे सापडले याच्यावरून अनंत गर्जेचे त्याच्या बाहेरील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध झाले. याच्यावरून विचारणा केली असता अनंत गर्जे यांनी गौरी गर्जेला अमानुष मारहाण केली. गौरी गर्जेचे आई वडील घरी आले असताना तिच्या हातावर पायावरती वळ दिसले, परंतु मला अनंतने मारलेलं नाही असे सांगितले. परंतु काही दिवसांनी अनंत गर्जे यांनी तिला अशी धमकी दिली की जर ही गोष्ट तू कुणाला सांगितलीस तर मी आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहीन. परंतु आता नेमका अनंत गर्जे यांनी गौरी गर्जेचा खून केला आहे का गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. तुम्हाला काय वाटते कमेंट करून मला नक्की सांगा.